Hello, my lovelies. Welcome back to the next episode of the Celebrity Tales with Prajakta. I am your host and host प्राजक्ता आणि तुमचं या नव्या एपिसोडमध्ये मनपूर्वक स्वागत करते. आजचे आपले गेस्ट हे काय सांगू यांच्याबद्दल म्हणजे मला खरंच समजत नाही आहे. ही इज अ रायटर, डायरेक्टर, गझलकार, म्हणजे खूप काही अशा बाजू सांभाळणारी ही व्यक्ती आहे. तर मला वाटतं आपण त्यांची अशी ओळख करून देत बसण्यापेक्षा मी त्यांना डायरेक्ट जॉईन करून घेते आणि आपोआपच तुम्हालाही समजेल की कोण आहेत ते म्हणून. सो आपण त्यांची वाट बघूयात जॉईन होण्याकरता. अँड देन आय विल इंट्रोड्यूस यू टू आवर टुडेज गेस्ट आय गेस. आणि तुम्हा सर्वांचं खरंच परत एकदा स्वागत करते. सगळेजण जॉईन होत आहात. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत माझ्या या शोमध्ये द सेलिब्रिटी टेल्स विथ प्राजक्ता. आपल्याचे गेस्ट आहेत मिस्टर मकरंद सखाराम सावंत आणि यांच्याविषयी सांगायचं झालं तर एक बेस्ट रायटर, कवी, निवेदक आणि डायरेक्टर असं मी सांगेन. आणि मकरंद, तुमचं माझ्या या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही एवढा तुमचा महत्वाचा वेळ माझ्या या कार्यक्रमासाठी दिलात आज, त्याबद्दल मी खरंच तुमचे आभार मानते. आणि मला वाटतं आपल्या या प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात करते. तासाला म्हणेन मी. ओके, तर मकरंद, मला असं म्हणजे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की तुम्ही लेखनाकडे कसे वळालात. बघ, कसं माहितीये का, माणूस ठरवून लेखक होत नाही. म्हणजे होऊ शकतात लोक, बरीच लोक होतात सुद्धा, की मी ठरवलंय आज की मी आज लेखन करणार आणि मी लेखक होणार. लेखनाकडे आपण सगळेच अगदी शाळेपासून वळालेले असतो. म्हणजे ऑब्व्हियसली आपण निबंध लिहितो, जी काय उत्तरांच्या टेपा लागतो लोकांना, म्हणजे शिक्षकांना, ते जे काय आपण करतो ती लिखाणाच्याच कडे वळलेली गोष्ट असते. प्रोफेशनली ऍज लेखक म्हणशील तर गोष्टी सांगायची जी आवड असते ना, पुलंचं वाक्य आहे एका ठिकाणी की आपल्या बरोबर घडलेली एखादी गोष्ट कोणाला तरी सांगायची जी आवड, जी ऊर्जा आपल्या आतमध्ये असते ना, ती आपल्याला लेखक. तेच झालं कुठेतरी. बाबा, एखादी गोष्ट माझी गोष्ट आहे, ती मला सांगायची आहे, दुसऱ्या कोणाबरोबर तरी घडलं, ते बघितलेलं तर सांगायचं. अनेकदा आपल्याकडे नाही का अशा आजा पण असतात ज्या घरी बसलेल्या असतात आणि एखादी पूर्ण गोष्ट मस्त रंगवून सांगतात की असा तो इथून आला, मग हे झालं, मग ते झालं. हे त्यांचं जे मूळ आहे ना, ती गोष्ट सांगणं, ते कुठेतरी आपल्यात येतं आणि मग आपल्यालाही वाटतं आपली काहीतरी गोष्ट आहे आणि आपल्याला सांगायची. अँड दॅट्स हाऊ इट हॅपन्ड. मी लिहायला सुरुवात करायचं म्हणशील तर असं कॉलेज, शाळात वगैरे लिहित होतं थोडं, पण प्रोफेशनली लिखाण वगैरे करायचं असं कुठेच कधीच ध्यानात नव्हतं, विचारात नव्हतं. ते आउट ऑफ नोवेअर सुरू झालेली गोष्ट आहे. म्हणजे मी असं सांगेन की माझी फर्स्ट फिल्म जी मी भोभो म्हणून, जी माझा पहिला चित्रपट होता, तो अचानक आलेला चित्रपट आहे माझ्याकडे. अगदी अचानक आलेला. म्हणजे त्याचं अजिबात कुठे असं वाटलं नव्हतं की आपण लेखक म्हणून किंवा स्क्रीन प्ले, डायलॉग साठी आपण कधीतरी काम करू. कवी होतो किंवा कविता करायचो असं म्हणूया. कवी होतो वगैरे हे आज सगळेच कवी असतात, त्याच्यात नको जाऊ आपण. पण कविता वगैरे करायचो. तिथून समोरून एकदा बोलावणं आलं की मला भोभोसाठी, लिखाणासाठी काही कन्सेप्ट ऐकवले गेले आणि नंतर मग आपण लिहिणार का, ह्याच्यावरती प्रश्न विचारला गेला. आणि लकीली मला अजिबात स्ट्रगल करावा लागला नाही. माझ्याकडे समोरून ऑफर आली होती त्या फिल्मची. त्या लिखाणात असलेली ताकद असू दे किंवा त्या सगळ्या गोष्टी कोणीतरी पाहिल्या आणि तिथून नंतर मग त्यांनी ती दिलेल्या ऑफरला रिप्लाय केला होता आणि मग म्हणूया की आपण लिखाणाकडे वळलो. अच्छा, खूप सुंदर सांगितलं. तुमच्या अगदी त्या स्टाईल मध्ये म्हणेल मी. टोमणेही मारले चांगले आणि टोमणेही मारले आणि बरंच काही सांगूनही गेलात. अच्छा, तर मग तुम्ही आता जसं उल्लेख केला तुमच्या पहिल्या चित्रपटाचा, मराठी चित्रपटाचा भोभो, जो माझ्या मते म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग की 2016 मध्ये वगैरे काही रिलीज झाला, राईट? 2016 ला रिलीज झाला. येस, राईट. सो येस,
तर त्याबद्दल म्हणजे तुम्ही म्हणाल की अचानक ते कन्सेप्ट वगैरे लिखाणाचं तुमच्याकडे आलं, तुम्हाला ते अगदी म्हणजे काही आउट ऑफ नोवेअर ते आलं समोर. सो राईट राईट, अगदी खरं. मग ती प्रोसेस होताना किंवा ती मूव्ही जेव्हा प्रदर्शित व्हायच्या वाटेवर होती, जेव्हा प्रदर्शनाला ती आली त्यावेळेस तोपर्यंतचा लिखाणापासून ते त्या प्रदर्शनापर्यंत तुमचा जो अनुभव होता तो नक्कीच थोडक्यात जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. ऍक्च्युली लिखाणापासून ते प्रदर्शनापर्यंतचा अनुभव जो प्रकार आहे ना तो फार मोठा होता. म्हणजे मी त्या अगदीच. टीमचा अगदी इतका कोर पार्ट होतो की प्रमोशन पासून सगळ्या कामांवरती आम्ही एकत्रच काम केलं डिरेक्टर सोबत अगदीच. कारण चित्रपटाची ऑन स्क्रीन कास्ट जरी फार मोठी असली, म्हणजे ऑनस्क्रीनच्या चित्रपटात प्रशांत दामले, सुबोध भावे, अश्विनी एकबोटे, शरद पोंक्षे, शैलेश दातार ही बरीच जंगी स्टारकास्ट जरी होती, तरी ऑफ स्क्रीन जी काही मंडळी होतो दे ऑल वेअर फुल ऑफ एन्थू. तर त्यांना स्वतःचं काहीतरी करायचं होतं, नवीन काहीतरी प्रकार करायचे होते, म्हणून आम्ही प्रमोशन पर्यंत एकत्र होतो. पण मी सुरुवातीची आधी गोष्ट सांगेन, माझ्याकडे फिल्म जशी आली त्यावेळेची मला एक म्हणजे आमचे भरत गायकवाड म्हणून फ्रेंड आहे माझा, त्यांनी मला डिरेक्टर आणि फ्रेंड आहेत जे भोबोचे डिरेक्टर आहेत, त्यांनी मला सांगितलं की मकरंद अशी अशी स्टोरी आहे आणि ह्या स्टोरीवरती आपल्याला फिल्म करायची आहे, आपण करता येईल का वगैरे. अँड देन वी स्टार्टेड वर्किंग ऑन इट. इनिशियली स्टोरी त्यांची होती, स्क्रीन प्लेचा बेसिक एक प्लॉट रेडी होता, आम्ही स्क्रीन प्ले आणि डायलॉग वरती काम सुरू केलं आणि जेन्युअनली सांगतोय आठवड्याभरात फिल्म रेडी झाली. आम्ही पाली म्हणून एक आपल्या इथे गाव आहे खोपोलीच्या बाजूला, तिथे आम्ही होतो आणि तिकडे आठवड्याभर तिथे राहायला होतो आणि आठवड्याभरात फिल्म रेडी. बरं, ही गोष्ट झाली 2014 ला. 2014 पासून 15-16 2 वर्ष फिल्म शूट व्हायला लागली आणि ती रिलीज व्हायला लागली. हा आपलं म्हणतात ना पेशन्स टेस्ट करणारा काळ तो हा असतो लेखकाचा, की तुम्ही काहीतरी लिहिलंय. प्रशांत दामले यांच्या आधी आम्ही गेलो होतो, बऱ्याच लोकांकडे आम्ही ही स्क्रिप्ट घेऊन गेलो होतो. दामलेंना ऍक्च्युली पहिला चॉईस दामले नव्हते त्या फिल्मचे, पहिला चॉईस दामले नव्हते, पहिला चॉईस नंदू माधव होते. आणि मी बीडला गेलो होतो मुंबईवरून नंदू माधवांना भेटायला. बीडला त्यांना अख्खी कथा ऐकवली, स्क्रीन प्ले ऐकून घेतला, त्यांना फार आवडलं, सगळ्या गोष्टी जमत होत्या. पण कुठेतरी काही फायनान्शियली क्वेश्चन मार्क्स आले असतील ते किंवा वेळ वगैरे मिळत नसेल, त्याच्यानुसार त्या गोष्टी पुढे तशा गेल्या नाहीत. प्रशांत दामलेंकडे फिल्म आली. पण ऑलमोस्ट सगळ्या आर्टिस्टना नरेशन देण्यापासूनची सगळी कामं माझ्याकडे आहेत. आणि मग ते नरेशन आणि त्यानंतर मग ती फिल्म. आता एवढं सगळं झाल्यावरती शूट कधी होते, तारखा काय लागतात. बरं, शूट झाल्यानंतर पण जवळपास आमच्या एडिटरने 6 ते 7 महिने ती एडिट करायला घेतली. म्हणजे ती म्हणतात ना तुमच्या धीराची पराकाष्ठा पाहणारा काही नाही करू शकत तुम्ही, काहीच करू शकत नाही. समोर काय येणार आहे तुम्हाला काही माहित नाही. फर्स्ट कट जेव्हा मी फर्स्ट फिल्म पाहिली मी प्रिव्ह्यूला, तेव्हा आय वॉज लाईक ओके डुईंग गुड. बरं, त्याच्यात नंतर आफ्टर प्रिव्ह्यू त्याच्यात 3-4 वेगवेगळे कट्स झाले. परत ज्याच्यात आता झी5 ला ती फिल्म अवेलेबल आहे सध्या, ते झीच्या सांगण्यानुसार त्याच्यात अजून काही कट्स करण्यात आले, कारण त्यांना जसं हवंय, त्यांनी जर विकत घेणार तर त्यांची स्वतःची एक पॉइंट ऑफ व्ह्यू असतो, तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं. जो हा सगळा प्रकार आणि फायनली प्रीमियरला आपण थिएटरला स्टेजच्या इथे आपण उभे. बरं, त्याच्यानंतर पुणे फेस्टिवलला आणि इंटरनॅशनल 1-2 फेस्टिवलला भोभो गाजली, बऱ्याच लोकांनी अप्रिशिएट केली. ते नंतर मिळालेली पदवी होती. अनेकदा असंही झालं की अगदी आज सुद्धा, आता ही फिल्म रिलीज होऊन 4 वर्ष झाली आहेत, सिनेमा गल्ली सारख्या नावाजलेल्या पोर्टलवरती आज सुद्धा भोबोबद्दल बरीच लोक चर्चा करतात. आणि मला ते कौतुक वाटतं त्याचं की ओके, ती फिल्म फायनान्शियली तेवढी काही मोठी ठरली नाही, पण लोकांना कुठेतरी कळतंय की ओके दिस वॉज समथिंग वर्थ, की ज्याला वेळ द्यायला हवा होता तो देता आला नाही. किंवा मी रादर म्हणेन ती रिलीज झाली आणि त्याच्या एक्झॅक्ट एका आठवड्याने सैराट रिलीज. सो वी हॅड अ व्हाईट वॉश आउट. पण ठीक आहे, हे त्या नशिबाच्या गोष्टी असतात. पण तुमच्या कलाकृतीचं कौतुक केलं जातंय ही मोठी गोष्ट होती. मग हा जो ओव्हरऑल सगळा एक्सपिरियन्स जमा केला होता भोबोचा, तो नंतर आता पुढच्या कलाकृतींमध्ये वापरतोय. बघू कसा आहे.
अगदीच नक्कीच ज्या पद्धतीने तुम्ही काम करता, ज्या पद्धतीने म्हणजे जसं तुम्ही जशी तुमची काम करण्याची पद्धती आहे त्यावरून तर मी नक्कीच सांगेन की आत्ताचा जो येणारा जो काही प्रकल्प असेल, जो काही प्रोजेक्ट असेल तुमचा, तो नक्कीच बरेच येत आहेत. धमाकेदार, सुंदर आणि अगदी एन्जॉयबल असेल. ओके, तुम्ही खूप छान डायलॉग लिहिलेत मकरंद. ओके, सुप्रियाजी म्हणताय तुम्ही खूप छान डायलॉग लिहिलेले थँक्यू. आहेत. सुप्रियाने माझ्या एका मंटोवरचं आम्ही एक नाटक केलं, मी आणि सुप्रियाने. त्याच्यात शी वॉज दी वन हु प्लेड 45 मिनिट्स मंटोवरती ती एकटी काम करायची. Yes, yes, I saw that, and that was a good act. I really appreciate that, and we talked about that. जेव्हा मी ते पाहिलं तेव्हा आपण यावर चर्चाही केलेली आहे. तर खूप सुंदर आहे तेही, मला खूप आवडलं आहे. येस. तर मला एक असं विचारायचं की तुमचं पुस्तकही नुकतंच प्रकाशित केलंय तुम्ही आता. हा, अरे ते पण मजेची गोष्ट होती माहितीये का. म्हणजे मी जेन्युअनली पुस्तकांच्या वगैरे मी बराच त्यापासून लांब राहणारा माणूस. म्हणजे पुस्तकं पब्लिश करावी स्वतःची किंवा ह्यापासून मला म्हणजे काय झालेलं आहे की अनुभव सांगतोय, म्हणजे तुला कदाचित ती गोष्ट तुला आवडेल. मी ना कितीची गोष्ट आहे, 2009 ची गोष्ट आहे काहीतरी. आणि 2009ला जगदीश खेबुडकरांचा कार्यक्रम होता प्रबोधनला. आणि माझा एक तेव्हाचा म्हणजे तो बऱ्यापैकी असा पुढे पुढे असलेला एक कवी, मला नाव पण आठवत नाही मला त्या मुलाचं आता, पण तो कवी मला म्हणाला की मकरंद हे खेबुडकरांचा कार्यक्रम आहे आणि आपण जाऊया. व्हेरी गुड, चला यार जायला पाहिजे. म्हणजे आम्ही गेलो. बरं, ह्या कवीची 5 का 6 पुस्तकं प्रकाशित झाली. ही सगळी 5 का 6 पुस्तकं त्याने जमा केली होती आणि खेबुडकरांना द्यायला गेला. खेबुडकरांना त्यांनी दिली. खेबुडकरांनी पुस्तकं बघितली, कविता वगैरे बघितल्या, त्याचा दर्जा थोडक्यात त्यांना कळला. खेबुडकर म्हणाले की मी जवळपास एक 200-300 चित्रपटांना गाणी लिहिली आणि आजवर माझं एकही पुस्तक पब्लिश नाही. आणि ह्या म्हणजे काहीच 4-5 पुस्तकं. बरं, त्यानंतर मग त्यांनी नंतर असं सांगितलं, निघताना मग तो मुलगा सांगायला गेला खेबुडकरांना की सर ओळख ठेवा. खेबुडकर त्याच्यावरती जे एक वाक्य म्हणाले ना की माझी आहे, तुमची बनवा मग ठेवतो. मी माझी विकेट होती मग ठेवतो. माझी विकेट होती ना तिथे. मी म्हंटल यार, तेव्हा ठरवलं होतं खरं तर पुस्तकं वगैरे काढायच्या भानगडीत पडायचं. जेन्युअनली सांगतो, मला कुठेही असं वाटत नव्हतं की अरे, मला खूप अशी अपेक्षा होती की लोकांनी जर विचारतील ना मकरंद तुझं पुस्तक का नाही, मकरंद तुझं पुस्तक का नाही, त्यावेळेला कदाचित एखादं पुस्तक यावं. तर काय झालं, माझा एक शैलेश म्हणून मित्र आहे, ब्रोनॅटो नावाचा एक ऑनलाईन पोर्टल चालवतो, नॉट पोर्टल पण ई बुक्स बनवतात. तर तो मुलगा मला जवळपास 2.5 वर्ष आधी भेटला होता. 2.5 वर्ष आधी त्या मुलाने मला सांगितलं शैलेशने की मकरंद तुझं जे कॉफी आहे त्याचं मला ई बुक करायचं. आणि मी म्हणालो हो हो नक्की नक्की. ते हो हो तोंडावर होतं, अगदी प्रामाणिकपणे. मी ना त्या कॉफीच्या पुस्तकाला हात लावला होता, ना त्याच्या कव्हरला हात, काही नव्हतं केलं. काही कॉफी लिहायचो, फेसबुकला टाकायचो, यू आर रीडर आउट ऑफ इट, यू नो की ते किती कॉफी लिहिल्या गेल्या होत्या. तर एक 150-200 कॉफीचं कलेक्शन रेडी झालं होतं की त्या कॉफी नावाच्या कोणाला तरी, हनी नावाच्या कोणीतरी पाठवलेली पत्र, असा तो बेसिक कॉफीचा थॉट होता. आणि ती ही सगळी पत्र जमा झाली होती. आता मजेची गोष्ट अशी झाली, लॉकडाऊन झालं आणि नंतर मग ते आत्मनिर्भरवाला प्रकार सुरू झाला. तर त्यावेळेला शैलेशने पोस्ट टाकली होती स्वतःच्या बिझनेस बद्दलची, की तो स्वतः आत्मनिर्भर बनायचा कसा प्रयत्न करतोय, काय करतोय. तर माझ्या डोक्यात असं आलं, मी बाकीचं काय देऊ शकत नाही या मुलाला, पुस्तक देऊ शकतो. मग तेव्हा मी त्याला सांगितलं ओके मी तुला कॉफी देतो, गो हेड विथ इट. मग तेव्हा ते पुस्तकाचा घाट घातला गेला आणि त्याच्यानंतर मग कॉफी पुस्तक झालं आणि बऱ्यापैकी अप्रिशिएट झालं. छान लोकांकडून चांगले कौतुकाचे शब्द येत आहेत. होप ह्याच हार्ड कॉपी आता जमेल, अशीच काहीतरी घटना घडेल कुठेतरी, म्हणतात बसेल खडा योग्य ठिकाणी, तेव्हा हार्ड कॉपी सुद्धा काढू. सध्या तरी ते ई बुक म्हणून असलेलं ह्याला आहे आपल्या अमेझॉन वरती तुम्ही वाचू शकता. त्या व्यतिरिक्त फेसबुकला माझ्या कॉपी ऑलमोस्ट सगळीच अवेलेबल आहे. सगळीच अवेलेबल आहे आणि माझी खूप फेवरेट आहे कॉफी. तर मला नक्कीच आली होतीस.
अगदीच. मी फक्त कॉफी ऐकण्यासाठी वसईपर्यंत आले होते. मला म्हणजे बघा किती क्रेज आहे त्याची. अगदीच मैत्रीण घेऊन आले होते परत. राईट, रिमेंबर. येस. अगदीच. मला नक्कीच एखादी कॉफी ऐकायला आवडेल आता. मी तुला कॉफी मला वाटतं आपल्या ऐकवतो. प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. कॉफी ऐकवतोच मी. इतरही काही कविता मध्ये आता ना, मध्ये एक म्हणजे मी कॉफीवरती येईनच. आय नो दॅट्स काइंड ऑफ एन एसेन्शियल पार्ट वेन आय टॉक फ्रॉम मायसेल्फ. बट मी काही इतर कविताही काढल्या होत्या. आणि मध्ये ना एक कवितेचा एक वेगळा प्रकार, नॉट कविता नाही, पण अनेकदा काही कथा असतात ना, ज्या कवितेच्या जवळ जातात. छोट्याशाच असतात. एक चार पाच पॅराग्राफ्स असतात. त्याच्यात कथेत नाव नसतं, काही नसतं, पण एखादी गोष्ट सांगून ती मोकळी होते. तशा मी काही ना फुलझाडांच्या कथा जमा करत होतो. म्हणजे त्या फुलझाडांवरती प्रत्येक फुलाला स्वतःच एक लाईफ आहे, त्याची स्वतःची एक पर्सनॅलिटी आहे, आणि त्या पर्सनॅलिटीच्या कथा. अरे प्रगती, या आय गेस शी वॉज विथ यू, राईट? No, not she, Chatura. ओके, Chatura was with सॉरी. me, and she's like, from starting, she's like, we have non-Marathi audience also, so we should, We'll definitely yeah, have yeah, some Hindi poem also. Don't नक्कीच, worry. yes. तर मी आता And I think everybody keeps loving coffee. सगळ्यांच्या कमेंट्स येतात, we love coffee and all, so आपण कॉफीकडे नक्कीच बोलू. तिकडे जाऊयात आपण. येता जाऊ, आधी म्हणजे पुढे. सांगत होतो, तर त्याचं मी शेवटची एक जी छोटीशी कथा लिहिली होती, गुलमोहर म्हणून. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक फुलाला स्वतःच एक काय म्हणतात त्याला, पर्सनॅलिटी प्रत्येक फुलाला. ओके, आणि त्या प्रत्येक फुलाला असलेली पर्सनॅलिटी, देवरूप म्हणजे आपलावाला देवरूप आहे का हा? अगदीच आपल्यावालाच आहे. आपल्यावाला म्हणजे कसं? हा, आपलावाला म्हणजे द वन. तोच आहे. हॅलो देवरूप, वेलकम. या, हा मी स्टेज शेअर केलंय, सो लाईक काइंड ऑफ लाईक आपल्यावाला देवरूप, वेलकम तुझं. हा, सो तर आपल्या त्या फुलांची जी पर्सनॅलिटी आहे त्याच्या इर्दगिर्द लिहिले गेलेली ही एक कथा, गुलमोहर म्हणून एक आहे. ही थोडीशी त्याच्यात नाट्य आहे, थोडीशी छोटीशीच कथा आहे. ती वाचतो की गुलमोहर जवळपास 20 वर्ष झाली, नाही का? अनेकदा इतरांसोबत बोलण्यासारखं काही नसलं की आपण स्वतःशी बोलत बसतो. त्या गुलमोहराखाली बसल्या बसल्या ती स्वतःला म्हणाली, जवळपास 20 वर्ष झाली, नाही का? या गुलमोहराखाली त्याने भेटायचं ठरवलं. तिने स्वतःच वाक्य दुरुस्त केलं, 21 वर्ष 7 महिने आणि 19 दिवस. या आजूबाजूचे गुलमोहर खूप बहरले होते. या गुलमोहरावर अजून फुलं यायची होती. त्या गुलमोहराला एकटं वाटून आहे म्हणून भेटलो होतो आम्ही. तो मी नसतानाही यायचा अनेक इथे. या गुलमोहराखाली बसायचा, इतर झाडाखालची फुलं वेचून ओंजळ ओंजळ या झाडाखाली टाकायचा. एकट्या माणसाला एकट्या झाडाच्या व्यथा बोचतात आणि पोहोचतात सुद्धा, असं काही म्हणायचं. आपण इतर कुठे भेटूया का असं विचारलेलं तिने त्याला. तो म्हणाला, नको, इथेच भेटू, तसंही कोणी येत नाही. त्याला गर्दीची भीती वाटायची आणि तिला एकांताची. पहिल्या भेटीनंतर गुलमोहर दोघांनी वाटून घेतला होता. अगदी शेवटचं भेटलो तेव्हाही जागा हीच निवडली. शेवटचं भेटून आता 21 वर्ष 7 महिने 19 दिवस उलटले. उद्या 20वा दिवस असेल. त्याला निघून जाता आलं नाही, तिला थांबता आलं. नात्यांच्या नशिबात एकतर सोबत असावी किंवा ताटात. फक्त अपेक्षेवर जिवंत असलेल्या चेहऱ्यांना फिकट रंग पडू लागतो. तळहातावरून तळहात निसटून जायची कारणं शोधण्यात अर्थ नसतो, नसावा. अनेकदा वेगळे व्हायला कारणं लागत नाही. अनेकदा तुटून कोसळायची कारणं ही सोबत चिरंतन राहतात. तर 21 वर्ष 7 महिने आणि 19 दिवसांपूर्वी शेवटचं भेटलो तेव्हा त्याच्या पुस्तकाची एक प्रत होती त्याच्याकडे. तिच्यात त्याने गुलमोहरावरून कोसळलेल्या अनेक पहिल्या फुलांपैकी एक फुल ठेवलं होतं. जाताना ते पुस्तक, ती फुलं आणि तिच्या सुखाची कारण तिच्या हाती देऊन त्याने तिला जायला सांगितलं. तिला पुन्हा येता आलं तेव्हा ती गुलमोहराखाली येऊन बसली. वर्ष निसटली. गुलमोहराखाली कधी कोणी दिसलं की निमित्ताने जवळ जाऊन बघायची. तो काही सापडला. त्याला फेसबुकवर शोधलं तिने. काही ओळखीच्या लोकांना विचारलं. कुणी म्हटलं की वारला तो.
कोणी म्हणालं नाही नाही काल परवाच भेटला होता, कोणी म्हणालं लग्न केलं त्याने, कोणी म्हणालं हल्ली वेड्यासारखं फिरत असतो, कोणीतरी म्हणालं देश सोडला, कोणी म्हणालं अंथरुणाला खेळलाय, कोणी म्हणालं व्यसनात बुडालाय. पुस्तकातल्या ह्या सगळ्या कविता आता तिला पाठ झाल्यात आणि आता ती जाऊन बसते गुलमोहराखाली, गुलमोहराला ऐकवते त्याच्या कविता आणि तिला एकटं वाटू नये म्हणून गुलमोहर ओंजळ ओंजळ भर फुलं सांडत असतो तिच्या सांडत वा असतो. वा वा वा. मी तिला एकटं वाटू नये म्हणून गुलमोहर ओंजळ ओंजळ फुलं सांडत फुलं असतो. तिच्या क्या बात आहे. तिच्यावर सांडत असतो काय. कसं म्हणजे असं कसं सुस्त विचारणं मूर्खपणा ऍक्च्युली, नाही पण ते सांगितलं खरंच ना, मला ती पण ते ती लाईन हा सुस्तवरती जी आपली लाईन आहे ना ती की कसं सुस्त आजार असावा, हा ह्याला काहीच उत्तर नाही. हा आजार काहीच असावा, ह्याला दुसरं काहीच उत्तर नाही. तर अगदीच. आपण आता कॉफीकडे जाऊया. कॉफी, एक आह, कॉफी वाचू. कॉफी, मला कॉफी ऍक्च्युली काय ती कविता मी बहुतेक तू फर्स्ट आहे तिकडे जे काय ऐकलीस कॉफी वसईला, त्यानंतर ते आज मला कॉफी वाच. वाटतं लेटर्स होत. अगदीच. मी पण त्यानंतर या आजच ऐकेन. जी पण स्टील त्या हेडफोन्स म्हणून कॉफीचा जो तो धुंदपणा आहे चव, माझ्यावर अजूनही आहेच आहे. तो काही कमी होत नाहीये. कॉफीची तीच तर मजा आहे ना, कॉफीची चव राहते. अगदीच. चहाचा ताजेपणा राहत असेल, कॉफीची चव राहते, हा फरक. चव राहते. तर आपण हेडफोन्स म्हणून एक आहे कॉफी, ती मी वाचतो म्हणजे लोकांना एक आयडिया येईल की कॉफीमध्ये नक्की काय. नक्कीच नक्कीच वाचा. हेडफोन्स, कॉफी सोनीचे नवे कोरे हेडफोन्स, यातून सहसा कोणतीही बीट किंवा सम सुटत नाही, घेईपर्यंत खूप काही नसल्याचे भास होत असते. एकदा खिशात आले की नंतर ते आहेत नाही विसरले जातो. मुद्दाम ARचं काहीतरी क्या नाही क्या किंवा 21 पायलट्सचं रेडिओ ऐकू म्हणून घेतलेले फक्त गरजेपुरता वापरले जातात, मग गुंडाळून खिशात ठेवले जातात. एखाद्या रात्री उशिरा घरी येत असताना, दिवस नकोसा होत असताना ही खिशातली गुंतागुंत सोडवत एखादं गाणं ऐकतो. मुबारक तुम्हें, मुबारक है तुम्हें कि तुम किसी के नूर हो गए, किसी के इतने पास हो सबसे दूर हो गए. कानातले हेडफोन्स काढून पुन्हा पुन्हा बघतो. खिशात असलेली गोष्ट सापडायला इतका वेळ का गेला हा विचार करत पुन्हा मग पुढचं गाणं, बंजर है सब बंजर है हम ढूंढने जब फिरदौस चले. आयुष्याला सम मिळाल्यासारखी होते ना कॉफी. नात्याचं पण बहुतेक तसंच आहे. आपल्यातली गाणी हरवली की उरते ती फक्त गरज. अर्धवट उष्टावलेली गाणी स्वतःची स्वतः का होईना पूर्ण करत पुन्हा एकदा हेडफोन्स कानात अडकवले. आता आयुष्य समेवर येत आहे. वा दिस इज कॉफी, दिस वा इज कॉफी. वा वा. आयुष्य पुन्हा समेवर ये. समेवर येत आहे. दिस हे इज कॉफी. हे फक्त तुम्हाला सुचू शकतं आणि हे तुम्हीच एवढ्या प्रेमळपणे मांडू शकता, ते फक्त तुम्हीच. आणि कॉफीला म्हणूनच मी म्हणते नाही. त्यात बऱ्याच छटा आहेत कॉफीमध्ये, खूप छटा आहेत. आता मी जी कॉफी संपल्यानंतरची जी मी शेवटची कॉफी घेत होतो ती एक घेतो, म्हणजे आपण कॉफी हा चॅप्टर क्लोज करून आपण पुढे जातो. अगदीच. कॉफी तू पाहिलेस अनेकदा अनेक चित्रकार आपल्या रंगांनी एखादं चित्र जिवंत करतात. कॉफी तू पाहिलेस अनेकदा अनेक चित्रकार आपल्या रंगांनी एखादं चित्र जिवंत करतात. शिल्पकार मातीच्या ओबडधोबड आकाराला सजीव करतात. तसंच काहीच कॉफी मी तुला घडवत गेलोय. तू अशी आहेस, अशी असशील, अशी असू शकतेस किंवा अशी असावीस. या भोवती रेघांचं वादळ जिरत गेलं तेव्हा तुझं कॉफी पण मुरत गेलं. तुला मिठीत घेत असताना मी मलाच मिठीत घेतो. तुझ्या स्वप्नात मी तुझ्याहून मला जास्त राहत. हे हळूहळू लक्षात येऊ लागलं तेव्हा संवाद सुरू झाला. स्वतःशीच बोलल्यासारखा मी तुझ्याशी बोलायचो, ती तुझ्याशी बोलल्यासारखी स्वतःशी. या कोड्याला सुद्धा अर्थ नसतो. तळहातावर तुझा हात गच्च करत असताना मी स्वतःच्या रेषा गडद करत चाललोय हे कळलंच नाही. ओठांवरची चव घेताना मिठीची ऊब, बटांचे बारकावे, खळीची खोली आणि काजळ यात तू होतीस.
की मी ते पाहत होतो म्हणून तू होतीस. तुझं असणं कदाचित असेलही महत्वाचं, पण तुझं नसणंही फार काही बदलून गेलंय असं नाही. तू नसताना असल्यासारखी कविता तेव्हाही करत होतो, आताही करेन. सोबत असताना प्रेम करणं सोपं असतं, ते इतरही कोणीही करू शकतं. सोबत नसताना तुझ्या नसण्यावर तुझ्या असण्या इतकं प्रेम करणं जमायला हवं. तेव्हा जमायला हवं. माझ्याकडची कॉफी हरवणं शक्य नाहीये. तू तुझ्यातली जप. आणि सॉरी, मी बोलले, मला ते वाक्य पुढचं एकदम असं समोर आलं आणि मी तुमच्यासोबत बोलून गेले. आय एम सॉरी तुम्हाला अरे disturb दॅट्स फाईन, केलं. खूप म्हणजे सोबत नसतानाही तितकंच प्रेम करायला जमलं पाहिजे. जमलं पाहिजे. ती आज जमलं काल पाहिजे. परवा काहीतरी एक खरंच. लाईन लिहिली होती मी. मला ती आवडली होती. मी मुद्दाम एखादा डोंगर दरी. किंवा हा एखादी हा. दरी आहे. एखादा तुझ्या डोंगर माझ्यात किंवा एखादी दरी आहे. तुझ्या माझ्यात तुझ्या नक्की माझ्यात काहीतरी काहीतरी आहे. नक्की नक्की काहीतरी आहे. नक्की. खूप सुंदर आहे ते. ती लाईन मला इतकी आवडली, विचारू नका. खूप सुंदर लाईन. तुझ्या माझ्यात नक्की काहीतरी आहे. खरंच खूप सुंदर आहे. हे जे काय नॉन मराठी पब्लिक आहे त्यांच्यासाठी एक अगदीच. गझल काल परवाच एक होऊन जाऊ द्या. लिहिलेली. हा, छोटीशी गझल आहे. 3च शेर आहेत त्याचे. म्हणजे ती गझल पण म्हणणार नाही. तो देव तिथे असेल तर म्हणेल, वो 3 शेरों की गझल नाही होती वगैरे सांगेल मला. पण ख्याल है. लब पर कुछ उनका ख्याल नाम है. है. जी कुछ ख्याल है. लब जी. पर उनका नाम आएगा, रो लेंगे. लब पर उनका नाम आएगा, रो लेंगे हम. फिर दिल पर इल्जाम आएगा, रो लेंगे हम. लब क्या पर बात है. उनका नाम आएगा, रो लेंगे हम. फिर दिल पर इल्जाम आएगा, रो लेंगे. उनकी राहें तकते अब गुजरेंगी रातें. तिची वाट बघत बसतो आपण. उनकी राहें तकते अब गुजरेंगी रातें. फिर सो जाओ, पैगाम आएगा, रो लेंगे हम. तो लगे लब हम. पर उनका नाम आएगा, रो लेंगे. आखिरी शेर. जब जब जख्म भरेंगे उनको याद करेंगे. जब 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 जख्म जख्म भरेंगे भरेंगे उनको याद करेंगे. और दिल को आराम आएगा, रो लेंगे. और दिल को आराम आएगा, रो लेंगे. रो लेंगे हम. क्या बात है. जी. ये लास्ट जो शेर आपने सुनाया मुकर्रर हो जाएगा. जब जब जख्म भरेंगे, जब जब जख्म भरेंगे उनको याद करेंगे. और दिल को आराम आएगा, रो लेंगे हम. लब पर उनका नाम आएगा, रो लेंगे. रो लेंगे. क्या बात है. वाह. थँक्यू थँक्यू खूप थँक्स. सुंदर. खूप सुंदर. पुढे माझी एक बोला. फरमाईश आहे, मी आताच सांगते तुम्हाला. मला तुमची शोधण्यासाठीच आधीच म्हणते की फरमाईश आहे, आधीच सांगते ती पूर्ण करा शेवटपर्यंत. जी. गिली जुल्फे म्हणून तुमचं एक हा हिंदीत 365च्या प्रकरणातला प्रकरण. एक्झॅक्टली मी तेच आता नमूद करणार होते. तर मला ती या वेळेस आज पूर्ण ऐकायची आहे, आणि ते पण मकरंद स्टाईलने. तर ती तुम्ही जी, नक्कीच माझी ही फरमाईश पूर्ण करा. नाही, नक्कीच मी करतो ती. नक्कीच. आपण बोलूया. तर मला अगदीच बोलूयात आपण. मला असं विचारायचं की तुमच्या लेखनावर किंवा तुम्हाला म्हणजे कुठल्या लेखकाचा जास्त प्रभाव तुमच्यावर पडलेला आहे असं तुम्ही सांगाल. तुम्हाला कुठले लेखक जास्त आवडतात असं मी विचारेल सर. लेखक आवडतात आणि त्यांचा प्रभाव पडला, या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दोन्ही पण विचारतीये मी की कुठल्या लेखकाचा प्रभाव पडलेला आहे आणि तुम्हाला कुठल्या लेखकाचं लिखाण जास्त आवडतं. ओके. मला लेखक आवडतो म्हटल्यावरती ब्लाइंडली मी पहिलं नाव घेणार ते डेफिनेटली पु ल देशपांडे. म्हणजे ह्यासाठी नाही की फेसबुकवरती टाकायचंय म्हणून, कारण काही लोक फेसबुकवरती टाकायला पु ल देशपांडे हे माझे आवडते लेखक आहेत म्हणून सांगतात, आणि नंतर मग कुठलं पुस्तक वाचलंय म्हटल्यावरती प्रश्न उभा राहतो. तर पु ल देशपांडे ह्या एका माणसावरती मी बरंच काही बोलू शकतो. भक्ती आहे म्हणा, वेळ आहे. आणि भाईंवरती मी म्हणजे माझ्या आता इथेही समोर भाईंचा फोटो आहे, मागे म्हणतोय, इथे तो कुब्रिक बसलाय. पण पु ल हे
कसं आहे माहितीये का, जिवंत ठेवणारा लेखक आहे तुम्हाला. कुठल्याही डिप्रेशन मध्ये, कुठल्याही गोष्टीमध्ये त्या माणसाने कधीही मला कुठेतरी हात टेकू नाही दिले. त्यांनी मला दरवेळेला की यार हे काहीतरी नवीन आहे, हे काहीतरी नवीन आहे असं करून दरवेळेला या माणसाने मला मिळत आलंय त्यांच्याकडून. ते म्हणजे पु ल देशपांडे. पुलंकडून नंतर दुसरा लेखक पुलंसोबत मराठीतून म्हणशील तर जयवंत दळवी. ह्या दुसऱ्या लेखकाने एक वेड लावलाय मला. म्हणजे लिखाण फिल्म्सच्या बाबतीत मी म्हणेन, स्क्रीन प्लेस, डायलॉग, त्याचा जो प्रेमाईस आहे, ज्या प्रकारे बांधला जातो, मला या दोन लेखकांकडून बरंच काही शिकवणार. आता आपण ह्या व्यतिरिक्त जर जायचं म्हणजे काय म्हणतात त्याला, इतर भाषेत, तर आधी पहिली भाषा जाऊया. मराठी नंतर आवडणारी माझी दुसरी आवडती भाषा म्हणजे हिंदीकडे न जाता आय जम्प ऑन टू उर्दू. ऑब्विसली यू नो व्हेरी वेल, उर्दू वेड आहे ते. ओके. गालिब, मिर्झा गालिब, फैज अहमद फैज, ही मंडळी हे जे काय वेड घेऊन फिरलेत. म्हणजे मी गालिबवरती जेव्हा शो करतो, माझे जे काही गालिबवरचे शो होतात आणि त्याच्यातून जे काय आणायचा प्रयत्न करतो ते भयंकर वेड आहे. म्हणजे तुला एकदा मी सांगीन जर कधी असला शो तर. आता लास्ट आम्ही शो केला होता ठाण्याला. अभिजित कोसंबी आणि मुग्धा कराडे हे दोघं गायले होते. आणि हे दोघं गायले होते आणि आम्ही आपलं कविता गालिबच्या वाचल्या होत्या. म्हणजे हा मी लिहिलेला शो होता आणि तो खूप सुंदर, खूप छान झाला. मस्त मजा आली ती करायला. म्हणजे अनेकदा कसं असतं, अनेकदा असं वाटतं ना की अरे यार गालिब कोण ऐकणार. सी गालिब ऐकणारा क्राऊड वेगळा आहे. गालिब ऐकणारा क्राऊड हा टोटली वेगळा आहे. तो असा मस्तपैकी काय वेळ काढून असा वेगळ्या मूडने येणारा गालिब ऐकणारा क्राऊड असतो. पण तिथे ठाण्याच्या ब्राह्मण सोसायटीमध्ये मी गालिब ऐकवला आणि गालिब ऐकायला समोर इथे नायगावकर काका बसले होते आणि असा बराच क्राऊड बसला होता. म्हणजे ज्यांची नावं फार इंडस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी मोठी मोठी नावं असतील अशा प्रकारे क्राऊड होता आणि त्यांनी फार सुंदर रिस्पॉन्स दिला आणि मजा आली होती ती गालिब ऐकायला. तर मी म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये माहितीये का आपली प्लेलिस्ट असते आणि त्या प्लेलिस्टमध्ये आपण ठाम नसतो एखाद्या जॉनरसाठी. म्हणजे जगजित सिंग नंतर पाठोपाठ एमिनेम लागू शकतो, एमिनेमच्या पाठोपाठ डायरेक्ट सेलेना डियोन लागू शकते, इथून अचानक आपण मुकेशकडे जाऊ शकतो. तसं माझं आहे. मला कुठल्याही लेखकावर मी थांबत नाही. मला गालिब आवडतोय तितकेच भाई आवडतात, तितकेच मला ज्ञानेश्वर आवडतात, तितकाच मी ऑस्कर वाईल्डच्या प्रेमात आहे, तितकाच मला फैज अहमद फैज आवडतो. सो लेट्स वोंट नॅरो इट आउट की लाईक ये है यही पसंद है, तसं न करता. एक्झॅक्टली. जी As expected, you answered that question. So yeah, I'm glad की मला जी अपेक्षा होती तेच उत्तर तुम्ही दिलेलं आहे. नाही तशी बरीच एका लेखकावरती माणूस नाही तर काय होतं माहितीये का, सॅच्युरेट होतो. मला एक कवी आवडतो, एकच लेखक आवडतो, मग माणूस भयंकर सॅच्युरेट होतो. तसं नाही म्हणजे तो असा. आणि आपण हे एकच रंग, तुम्हाला एक कुठला रंग आवडतो असं म्हटल्यावरती काय सांगणार. रंग सगळेच आवडतात आणि एका रंग आवडणारी माणसं भयंकर बेरंग असतात. त्याला सगळेच रंग आवडतात, सगळ्यांना सगळे रंग आवडतात. हा एखादा त्यातल्या त्यात फेवरेट असतो. यार ये म्हणजे मला असं आता कोणाला तरी स्पेशल भेटायला जायचं तर मी काळा शर्ट घालून जाईल. सो दॅट इज समथिंग डिफरंट. दॅट्स हाऊ इट वर्क्स. पुढे. ओके. सो व्हॉट डू लाईक मोस्ट, पोएट्री और प्रोज? कविता की गद्य? As a what you say, as a writer, I'll say I like poetry, but as a human being, म्हणजे माणूस म्हणून मला कविता का आवडते याला कारण सांगतो. कारण मी भयंकर आळशी, प्रामाणिक अगदी 100% प्रामाणिक उत्तर देतो. का प्रॉब्लेम होतोय, एखादी कथा लिहायला, चित्रपट लिहायला आठवडा लागतो, कथा लिहायला बराच वेळ लागतो, कविता 3 मिनिटात होते. ओके. हा कविता ती 3 मिनिटात होऊन मी पोस्ट करतो, विषय संपला. म्हणून तो आळस आहे, तो कवितेकडे जास्त वळवतो मला. अदरवाईज हा जेन्युइनली जे खरं आहे ते खरं आहे. पण कथेचा वेळ आळशी माणसाकडून भोबो सारखा चित्रपट होतो म्हणजे जरा, आणि 7 दिवसात. येस एक्झॅक्टली, तेच मी पुढे. तुला आवडलं काहीतरी, एखादी गोष्ट आवडते, तू त्याच्यात रुतून बसतो. इम्पॅक्ट काय निघत नाही, आपण त्यातून काही करून निघत नाही बाहेर. फर्स्ट फिल्म, काही फिल्म सिनेमाचा बॅकग्राऊंड म्हणशील तर काहीच नाही.
त्याच्यात उतरून पूर्ण सिनेमा तयार करणं, प्रत्येक कॅरेक्टर्सचा बॅकग्राऊंड चेक करून लिहिणं आणि नंतर समोर आणणं, हे सगळं त्या भोगूच्या दरम्यान झालं, घडलं. दॅट वॉज द रिझन. ते असं घडलं. घडलं. ठीक आहे. आय लिव्ह दॅट क्वेश्चन देन ओव्हर देअर. ओके, तिथेच सोडते मी आता. ॲज यू. कारण मग याच्यावरच ते परत चालू राहील आपलं बरंच काही. सो मला वाटतं आपण पुढे जाऊयात. तर तसं तुम्ही आता कॉफी सादर केलीच आहे. आता मी परत कॉफी विषय काढत नाही, कारण मग परत काय होतं ओके, की मी परत अजून एक तुम्हाला काहीतरी फरमाईश. हे करणार. सर तुम्ही फरमाईश करणार आणि तुम्ही परत म्हणणार की ठीक आहे मग आपण एकाला 2, दुसरीला तिसरी असं करत करत कॉफीच वाढत होत जातं. राहणार बरोबर, आपली. हा, बरोबर. त्याच्यामुळे आता मी परत कॉफीच्या मुद्द्याकडे येत नाही. मला आता असं विचारायला आवडेल की तुमचं प्रेरणास्त्रोत काय? नावं सांगायची का? नाही. वाय यू आर लाईक, आय एम जस्ट आस्किंग की एक सोर्स असतो ना आपला इन्स्पिरेशनचा, कुठला तरी एक सोर्स असतोच. कधी कधी असतो, कधी कधी नसतो. हा, सोर्स काय माहितीये का? एका फार चांगले, मला नाव नाही आठवत, एका इंग्लिश लेखिकेने लिहिलेलं वाक्य आहे की जेव्हा तुम्हाला वाचावं वाटेल असं पुस्तक शेल्फवरती तर लिहा. बरोबर. साधी गोष्ट. जर तुम्हाला वाचावं त्या लेवलचं पुस्तक तसं नसतं, तुम्ही स्वतः लिहा. सो दिस इज हाऊ इट. म्हणजे मला एखादी गोष्ट ज्या वेळेला मी फेसबुकवरती म्हणा, कुठेही म्हणा, काही वाचतोय आणि त्या वाचत असताना या सगळ्या ह्याच्यात मला कुठेतरी सापडते, यार हे मला हवं तसं का नाही येतंय, कुठेतरी मला माझ्यातली जी चुटपुट आहे ती कोणीच का नाही मांडत. इतर कोणीतरी मांडेल तर मी आरामात बसून टाळ्या वाजवेन, यार आय लव्ह दॅट. मी म्हणेन वा छान आहे, तू बोल. जेव्हा कोणी मांडत नाही मग तेव्हा कुठेतरी ते येतं आणि मग पटकन ती कविता होते किंवा ते पटकन ते कथेतून निघतं. हा प्रेरणास्त्रोत आहे. अनेकदा मग त्याची इमेजिंग कुणावरती तरी होऊ शकते. म्हणजे तुला आता फॉर एक्झाम्पल सांगतो, ऑस्कर वाईल्डचं फार छान वाक्य आहे की द मोर पर्सनल यू राईट द मोर युनिव्हर्सल इट बिकम्स. तर ती त्याची जी मजा आहे, तुम्ही पर्सनली जितकं स्वतःबद्दल स्वतःच्या गोष्टींवरती लिहाल आपोआप ते जगापर्यंत पोहोचायला लागतं, जगाचं व्हायला लागतं. मी ही एक छोटी कविता आठवली, पटकन तुला सांगतो, ऐकवतो की ध्यानीमनी नसताना क्षणभर खिडकीचा पडदा हलावा आणि समोर चंद्रकोर दिसावी. ध्यानीमनी नसताना क्षणभर खिडकीचा पडदा हलावा आणि समोर चंद्रकोर दिसावी, तशी तू आणि तुझी आठवण येते आणि जाते सुद्धा. नंतर पडदा स्थिरावलेला असतो, पण तोवर आत आलेल्या चांदण्याचं काय करायचं या प्रश्नाची उत्तरं काही गेल्या सापडली. कसं सापडावे त्या प्रश्नांची उत्तरं? हे असं काहीतरी सापडलं. आता मला सांग, असं कोणीतरी समोर लिहिलेलं मला सापडलं तर मी काय अजून संपूर्ण मी आणि त्याच्यात अजून भर का टाकेन? प्रॉब्लेम तिथे होतो की जिथे मला हवं तसं काहीतरी सापडत नाही. मग देन वी इंटेंड टू क्रिएट. आपण पोकळी भरायचा प्रयत्न तेव्हाच करतो ना जेव्हा ती पोकळी आपल्याला दिसते, जाणवते. जेव्हा ती पोकळी जाणवत असेल त्यावेळेला आपोआप म्हणतो की यार ही भर. आणि तीच प्रेरणा आहे. बाकी कुणाचा चेहरा बघून लिहिणं, कुणाच्या हसण्यावर लिहिणं ही दुय्यम गोष्ट आहे. पण दॅट्स द थिंग, ती पोकळी ती महत्वाची. पुढे विचार. पुढे असं विचारेन की मी आता आपण बऱ्याच भूमिका तुम्ही काम करताना निभावल्या आहेत. लेखक म्हणा, दिग्दर्शन म्हणा, निवेदक म्हणा, बरंच काही. ठीक आहे, वेगवेगळ्या भूमिका तुम्ही वठवल्या आहेत आतापर्यंत काम करताना. तर त्यातलं तुम्हाला आवडलेली तुमची व्यक्तिरेखा कोणती? माझीच की मी लिहिली. निवेदक म्हणून तुम्हाला आवडता की लेखक म्हणून आवडता की एक कवी म्हणून आवडता स्वतःला? एक हा प्रश्न मला विचारायचा आहे तुम्हाला. खूप चांगला, म्हणजे वेगळा प्रश्न विचारला. मी विचार केला नव्हता. पण नॉर्मली कसं आहे, मी निवेदक किंवा मी ऑन स्टेज जो असतो, कवी सुद्धा कुठला जो प्रेक्षकांसमोरचा असतो, फेसबुकवरचा कवी. ऑन स्टेज म्हणजे आता मी ज्यावेळेला विचारच्या वगैरे आम्ही शो करायचो, विचारचे शो वगैरे केले होते तेव्हा, किंवा त्यानंतर ते पण गालिब वगैरे सादर करतोय, ऍज अ परफॉर्मर जो असतो ना तो ऑन स्टेजचा,
तो जास्त आवडतो. तो जास्त जिवंत असतो. म्हणजे ती जी एनर्जी लागते ना ती ऍज अ डिरेक्टर वगैरे किंवा ऍज अ रायटर, कारण काय शेवटी माझा रायटर म्हणून कागदाशी संवाद आहे, डिरेक्टर म्हणून माझा स्वतःशी संवाद आहे. त्या डोक्यात माझ्या स्वतःशी बोलतोय की ओके ही फ्रेम अशी दिसणार आहे, हे असं दिसणार आहे, आणि ते डीओपीला सांगतोय, ते ऍक्टरला सांगतोय, हे सगळं घडत आहे. पण ऍज अ परफॉर्मर मी डिरेक्ट प्रेक्षकांशी बोलतो आणि माझी गोष्ट आवडली किंवा नाही आवडली ती प्रेक्षक तोंडावर सांगतो. ती मजेची वा, गोष्ट आहे, ती जरा जास्त छान वाटते. छान. झालं उत्तर प्रॉपर सॅटिस्फाय करणार. Yeah, for me it is satisfying Good. because as expected you answered the question. So yeah, I'm satisfied with your answer. आणि आता मला वाटतं की मला ती गिली जुल्फ ऐकायला नक्कीच आवडेल, कारण मी मी गिरी जुल्फ खूप शोधतोय, मला सापडत नाहीये. इगर आहे सध्या ऐकण्यासाठी मी. ऐक ना, पण गिरी जुल्फे सापडत नाहीये. मी अच्छा. लॉकडाऊन मध्ये लिहिलेली दुसरी हिंदी ऐकवतो, ज्याने मी गिरी जुल्फे सापडत नाही. मी खोटं का बोलू? मी सर्च करून झालो. ओके, फाईन, बट एक ना लॉकडाऊन मध्ये हल्ली लिहिलेली एक, ऍक्च्युली गणपतीला गावी जाता आलं आणि गणपतीला गावी जाता आलं नाही त्याच्यानंतर जी काही लिहिली होती ना स्वतःवरती, आणि हिंदीतली कविता आहे, बहुतेक एव्हरीबडी माइट रिलेट टू इट. वो गलियां अब छोटी हो गई, वो गलियां अब छोटी हो गई हैं जिनमें खेल कर मैं बडा हुआ. हा अनुभव होतो आपल्याला अनेकदा. खूप वर्षांनी जा एखाद्या अशा ठिकाणी जिथे लहानपणी खेळतो, तर ह्या दरवाजा एवढाच होता. वो गलियां अब छोटी हो गई है जिनमें खेल कर मैं बड़ा हुआ था. वो रास्ते दूरियां खोने लगे पर फासलों में कमी नहीं है. स्ट्रीट लाइट की रोशनी अब करीब नजर आती है पर पैरों तले आए साए अंधेरा खोने नहीं देते. खिड़कियां सिकुड़ती जा रही हैं, धूप झरोखे से आती है तो वो भी किश्तों में. रात दबे पांव आती है अंधेरे की आड़ में. चांद अब किसी भी घर से पूरा नहीं दिखता. हवाएं कट के आती हैं लोहे के जंग लगे टुकड़ों से होकर. बारिश टीन के छत पर अब पुराने गाने नहीं गाती. ऐसे उतरती है बूंदें जैसे कोई मर गया हो. धुएं की बदबू भी रंग बदलने लगी. ये शहर अब छोटा हो रहा है, चलो गांव भाग जाए. हो, चलो गाव भाग जाय. तू गावीच असशील ना स्वतः? अगदी. हा बरोबर, ते तुला म्हटलं चलो गाव भाग जाय. इकडे मुंबईत अडकलेल्यांना कळतंय ते. हा, मला तेच म्हणलं, असं चेहऱ्यावर दिसलं तुझ्या तू गावी आहेस. मुंबईत अडकलेल्यांना सध्या कळतंय की यार, म्हणजे हे खूप मला अनुभवायला असं होतं की जेव्हा ना गणपतीत मी गावी राहून येतो, आपली स्वतःची जमीन, सगळं छान अशी जागा बिगा बघून, आणि नंतर मग घरी आल्यावरती हे आपण स्क्वेअर फूटच्या हिशोबाने जे काय राहू लागतो मुंबईत आल्यावरती, तसं असं वाटायला लागतं यार हे कुठे आपण काय आहोत गावी, आणि हे इथे कुठे. म्हणजे जो मुनव्वर राणा ची एक शेर आहे ना, तो एक छोटा सा कमरा और इतना छोटा घर, एक नन्हा सा कमरा और इतना छोटा घर, वहां कितना बडा नौकर का कमरा छोड़ा है. ती मुहाजिरनामा मधला तो शेर आहे त्याचा अर्थ, त्यांचा मूड असा आहे की लाईक मी जिथून सोडून आलो तिथे माझ्या नोकरांसाठी केवढा तरी मोठा घर होतं, त्यांची रूम होती, इथे मी केवढ्याशा घरात राहतोय इथे. आणि हे जाणवतं आपल्याला हे ऍज, आणि क्रिएटर म्हणून जास्त जाणवतात त्या गोष्टी. बरोबर आहे. आता मला माहित नाही हा प्रश्न तुम्हाला आवडेल की नाही, पण तुम्ही आणि काजळ नेमकं काय रिलेशन काय? कारण तुमची एकही कविता, म्हणजे मोस्ट ऑफ कवितेमध्ये काजळ, काजल हे आहेच आहे. आणि काय बघ कसं आहे माहितीये का, एक खूप ना लहानपणापासूनचा तो पेरलेला प्रकार आहे. म्हणजे माझी आई काजळ लावते, आजही लावते. ओके, अनेकदा काजळाला कुठेतरी ती एक फेमिनाईन साईडशी जोडली गेलेली गोष्ट आहे. म्हणजे मुलंही लावतात काजळ, नाही असं नाहीये, पण मी घरात जे बघितलंय आई काजळ लावते. मला लहानपणी काजळ लावलं जायचं, ते डोळ्यांना तिथे ते थंड व्हायचं वगैरे वगैरे. आणि मुळात गोष्ट काजळापेक्षा काजळाच्या मागच्या डोळ्यांची.
नाही का? काजळ निमित्त आहे. म्हणजे एखाद्या मुलीने फार सुंदर कपडे घातलेले असतील, फार सुंदर ड्रेस घातलेला असेल समजा, तर आपण असं म्हणतो हा ड्रेस तुला छान दिसतोय का, कारण ती मुळात छान आहे ना. हम्म. तसं काजळाचं कौतुक करत असताना आपण काजळ म्हणतो, पण मुळात कौतुक डोळ्यांचं असतं. आपण म्हणतो काजळाबद्दल, पण ते मुळात कौतुक असतं डोळ्यांचं. सो दिस इज हाऊ. आणि Yeah. बरं, त्याच्यात अजून एक भरीच भर म्हणजे कॉलेजमध्ये असताना वेड लावणारी एक मुलगी, राणी मुखर्जी. क्लिअर आहे त्या बाबतीत. Mm. तर Everybody knows that. Yes. राणी मुखर्जीने ते कॉलेजमध्ये असल्यापासून जे वेड लावलं होतं, परत तौबा तुम्हारे इशारे मध्ये तिचं काजळ अँड एव्हरीथिंग, इट इज लाईक वाव. मी ह्या काजळावर लिहिणार आहे, बॉस, ठरलेलं आहे. आणि त्यामुळे माझ्या अनेक कवितांमध्ये काजळ येतच असतो. तसं तुम्ही एक That's the फीचर simple केलेली answer. एक तुमची कविता आहे, ज्याच्यामध्ये ती तुम्ही सगळ्या काजळ अशा लावायची. सुंदर सुंदर डोळे असणाऱ्या Yes, गजरांना yes. घेतलेलं आहे त्यामध्ये, ती काजळ लावायची. लावायची. ती नक्कीच ऐकायला आवडेल. ती काजळ लावायची. थांब जरा. मला ते शोधायला लागते ना पटकन. मिळेल मिळेल, ती मिळेल, ती मिळेल. ही नाही मिळाली तरी ती मिळेल. गेली गेली नाही मिळेल तर ही मिळेल, कारण ही बऱ्याचदा टाकली होती ना, पोस्ट केलेली कविता आहे बऱ्याचदा. अच्छा. येस, हे जरा शोधाशोधी थोडीशी डिफिकल्ट जाते. तर ती काजळ लावायची, ऍक्च्युली हा प्रकार सुरू झाला मुळात 2015ला. मी 2016च्या नंतर भोभो नंतर मी प्रयत्न करत होतो की हे शूट करावं. तर त्याच्यात असणाऱ्याच बऱ्याच मुली म्हणजे प्रांजली, राधिका, या दोघींना मी स्वतः घेऊन मी काही पार्ट शूट केला होता. मी तो वापरणार होतो, पण नंतर लॉकडाऊन झालं आणि माझ्याकडे ती काजळचा ऑडिओ रेडी होता. तर मला नंतर मी विचार केला काय करायचं. मग मी सुप्रियाशी बोललो. सुप्रियाने तिच्या अजून 1-2 मैत्रिणींना सांगितलं, मी माझ्या अजून 1-2 मैत्रिणींना सांगितलं. असं करून करून आम्ही त्या मैत्रिणी जमा केल्या सगळ्या आणि घरच्या घरी ते एडिट केलेलं आहे. तर ती काजळ लावायची. पाऊस पाणी सरून गेल्यावर ओघळ असतो तशी जमा व्हायची, मग वाहून जायची. ती काजळ लावायची. सावल्यांपासून ओढून घ्यायची रंगांमधली ओल, धुक्यासोबत श्वासामध्ये उतरत जायची खोल, मिटून जायची, विठून जायची, ओठांवरती साठून यायची. ती काजळ लावायची. तळव्यावरच्या रेघांसोबत गडद व्हायची सोबत, उजेड द्यायची, रंग द्यायची, रूप द्यायची सोबत. वाऱ्यावरती लिहून घ्यायची इवलं इवलं नाव, वाऱ्यासोबत नावालाही घेऊन जायची सोबत. वेड्यासारखं वागता वागता वेडा म्हणायची. ती काजळ लावायची. बडबडताना तोल सरकतो तसं व्हायचं काय, आभाळातल्या विजा घसरल्यानंतर द्यायचं काय, मोजत राहायची चांदण्यांमधलं अंतर आपलं उगाच. तिच्या मते अंतर तसं नंतर राहायचं नाही, कुशीत येते म्हणता म्हणता कुशीत घ्यायची. ती काजळ लावायची. तिच्या आवडीचा समुद्र त्याने आता श्वासात विणलाय. तिच्या आवडीचा समुद्र त्याने आता श्वासात विणलाय. बाकी काहीही उरू नये म्हणून भागाकार गुंडलाय. तिचं काजळ पसरत जात गालावरून ओठांवर, असं त्याने ऐकलं तेव्हा तोही काजळ बनलाय. एक रेघ ओढून घेत एक सोडून द्यायची. ती काजळ लावायची. वा, खूप सुंदर, खूप मनमोहक आणि जितक्यांदा ऐकावं तितक्यांदा नवीशी वाटणारी ही तुमची कलाकृती आहे असं मी म्हणेन. खरंच मला वाटतं मला जसा अनुभव येतो तसं सगळ्यांनाच येत असणार आहे, कारण प्रत्येक जण तुमच्या त्या, मला नाही माहिती तुमच्या सादर करण्याच्या प्रकारामुळे म्हणा किंवा तुमच्या त्या लिखाणाची जी पद्धत आहे त्यामुळे म्हणा,
या कविता आणि आपल्याशा कसं करून टाकतो आणि ते स्वतः गुणगुणतो. तो हे एक प्रत्येकाचं कोणीतरी काजळे लावतं ना. निधी स्वतः तरी लावत असेल तर त्याचं कोणीतरी तरी लावत असेल, मग ती प्रतिमा अगदीच. शोधायला तेच होतं. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आणि मला वाटतंय आपण आता आपल्या अखेरच्या टप्प्याकडे येऊयात. येस येस तुम्ही आपल्या काही नॉन मराठी प्रेक्षकांकरिता एक शेवटची छोटीशी कविता किंवा एक गझल सादर करूयात आणि आपल्या जी जी कार्यक्रमाला आपण कार्यक्रमाची सांगता करूयात. कारण जी वेळ पण संपत आली आपली आता. मी जरा येस. हे बघतो, कारण मी जे काय मी मराठीच्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने बऱ्याच गोष्टी जमा केल्या होत्या की हा मला सांगितलं असतंस तू अजून जरा नाही नाही, मला नव्हतं वाटलं की आपले एवढे नॉन मराठी प्रेक्षकही येतील. उर्दू गझल प्लीज, तुम्हाला एक रिक्वेस्ट आली आहे उर्दू गझल जी पेश जी करा म्हणून. जी मैं भी जो जी, तो लिखता हूँ, आप जी देखते हैं कहाँ तक जा रही है चीजें. कधी कधी काय होतं, अमराठी प्रेक्षकही बऱ्यापैकी ओढला जातो जेव्हा कविता असतात किंवा काही असं एखादं जी महफिल जमते आपली, तेव्हा अमराठी ऍक्च्युली प्रेक्षकही ओढला सांगता येत जातो. नाही मला. त्यामुळे मी पण थोडीशी हैराण होते की अरे आपल्याला आता हा विचार मी स्वतःच केला नव्हता की असं काही होईल म्हणून. पूर्ण गझल तरी मला आता सापडत नाहीये, पण मी एक एक दो नज्म अशार भी अगर आप कह दे तो एक नज्म मेरे केली, ख्याल से. हाँ. नज्म ऐकतो मी. कि फिर उसने कहा चांद को अंगूठे से नापा करूंगी, फिर उसने कहा चांद को अंगूठे से नापा करूंगी मैं, तुम चांदनी को अपने होठों से भाप लेना, सर्द रात में जब आवाज की आहट भी न हो, हिलते लबों की सिसकियों को आलाप देना, बूंद से बिखरता जा रहा हूं, तुम मुझे समेटती जा रही, मैं जो पुकारूं तुम्हारा नाम, तुम मेरे होठों पे अपनी उंगलियां रख देना, तुम्हारी उंगलियों पे कहीं मेरी आवाज के निशान उतर जाएंगे, आह, जिस जगह छू लोगी तुम मुझे सुन लोगी, रात के साथ और भी घनी होती जा रही ओस से भी ज्यादा नम है, अब जब चादर ओढ़ ली है नींद भी तोड़ लेना, तेरी सरसराहट से बहक जाऊंगा मैं, तुम मेरी आहट से कांप लेना, चांद को अंगूठे से नापा करूंगा मैं, तुम चांदनी को अपने होठों से चांदनी को अपने होठों से. चांदनी. हाँ हाँ हाँ, बहुत ही खूब, बहुत ही खूब थैंक्स. है. मेरे पास लफ्ज ही नहीं है कैसे मैं खुद के एक्सप्रेशंस बयां करूं. मुझे अभी क्या महसूस हो रहा है, मैं कैसे एक्सप्रेस करूं, मुझे खुद समझ में नहीं आ रहा है. बहुत ही खूबसूरत है. या जी अभी तो वक्त हो चला है, अलविदा कहना चाहिए आई गेस. येस येस येस, नक्कीच. असेच तुम्ही तुमच्या नवीन एखाद्या प्रोजेक्ट बद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडीफार हिंट मिळेल का, तुमच्या येणाऱ्या काही प्रोजेक्ट बद्दल? मी फक्त हिंट देऊ शकतो सध्या एवढेच, कारण 2-3 प्रोजेक्ट आहेत सध्या आणि त्याच्यातले मोस्ट ऑफ प्रोजेक्ट हे हॉरर आहेत. हो, सो लेट्स होप फॉर द बेस्ट. या शुअर. किती हे किती नक्कीच घाबरवण्यात कामयाब होतोय ते बघूया आपण. आता बोलून घाबरत आहे, लिखाण करून नक्कीच घाबरणार. जी, स्पेशल हॉरर yes, लिहिलं म्हटल्यावर yes. अगदी नाही, तुमच्या येणाऱ्या नक्कीच काहीतरी वेगळं द्यायचा प्रयत्न आहे आणि लेट्स वोंट स्टिक टू द एनी जॉनर की बाबा हे असेल, काही असेल. हा हा, काही असू शकेल. ओके. सो तुमच्या ह्या येणाऱ्या सगळ्याच प्रोजेक्ट्सना, येणाऱ्या पुढच्या येत राहणाऱ्या अशाच सुंदर सुंदर प्रोजेक्ट्सना आमच्या सगळ्यांकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्स. आणि असंच खूप सुंदर लिहित राहा आणि आम्हाला तृप्त करत राहा असं तुमच्या सुंदर आवाजात ऐकून. आणि खरंच तुम्ही तुमचा एवढा वेळ दिलात माझ्या या कार्यक्रमाकरता, त्याबद्दल तुमचे मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. तुला पण मला या ग्रुपमध्ये बोलवलंस, सगळ्यांना भेटवलंस, त्याबद्दल थँक्यू. थँक्स अ लॉट. या, थँक्यू सो मच. सो गाईज, हे होते मकरंद सावंत. आणि तुम्हा सर्वांचेही मी खूप आभार मानते की तुम्ही शेवटपर्यंत सोबत राहिलात, साथ दिलीत, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि असंच प्रेम असू द्यात. पुढच्या रविवारी परत एकदा भेटूयात नवीन एका आपल्या
गेस्ट सोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच फॉर बिंग विथ मी. थँक्यू.